आता आपल्याला हे पाणी पार करून तिकडे जायचंय पलीकड. पाण्याचा प्रेशर खूपच आहे, पण कसं तरी आपल्याला हळूहळू जायला लागणार आहे. हे बघा गुप्त भीमाशंकर तिथे आहे, पण आता सध्या जे पाण्यात गेले त्याच्यामुळे आपल्याला काही तिथं जाता येत नाही. आणि एवढ्या द्वारात जर पाण्यात जर आपण जर त्या गुप्त भीमाशंकरचं दर्शनाला जर गेलो तर आपण सरळ पाण्यात वाहत जाणार आहे. तर मगाशी पाणी काय होतं आणि आत्ता पाणी काय आहे थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा इथंच मगाशी आपण बसून आंघोळ केली. नाम ग्यारीचे सजावन होता नाम घ्या सॉरी जंगल ट्रेक करायची मजा आहे ना ते असल्या जंगलातून असल्या. हे बघा हे जंगल वरील लयच वातावरण मोकळं होतं म्हणून म्हणलं जरा थोडंसं ॲडव्हेंचर करूया. तर आज आपण करणार आहे बोरगिरी टू भीमाशंकर ट्रेक, आणि ते पण आपल्या अंदाजमध्ये. आणि आपला अंदाज तुम्हाला माहिती आहे कसा आहे कसा नाही ते. नसेल माहिती तर या व्हिडिओतून तुम्ही बघून घ्या आपला अंदाज कसा आहे कसा नाही ते. तर मित्रांनो तुम्ही कधी जंगल ट्रेकिंग केली का? नसेल केली, आम्ही पण नाही केली, पण आम्ही आज तीच जंगल ट्रेकिंग करायला आलो. कुठं? ते पण बोरगिरी टू भीमाशंकर. आम्ही सध्या बोरगिरीच्या कमानीपाशी आहे. इथून आता आम्ही आमचा ट्रेक चालू करणार, ते पण फुल जोशमध्ये. आपली मंडळी दाखवतो. 1 2 हे काळतोंड 3 आणि हे एक माणूस 5. सॉरी मी 5वा. माणूस नाही तू बाई माणूस. अशा प्रकारे आमची सुरुवात झाली आहे मस्तपैकी. वातावरण दाखव जरा योगेश वातावरण दाखवू. आपल्यासोबत मी आपल्यासोबत आणि योगेश आपल्यासोबत असं चाललोय. कॅमेरामॅन सोबत मी किशोर कुमार. तुम असं म्हणतात हा ट्रेक कमीत कमी 6 ते 7 किलोमीटरचा आहे. आता आमची मंडळी तयार तर झाली, पण त्याच्यामधले 2-3 जण पहिल्यांदाच खचलेले आहेत. आपल्याला बघायचं एवढं की हा ट्रेक फक्त पूर्ण कोण करते. या काळ्या तोंडाचं करते का बघायचे. या काळ्याने जर ट्रेक पूर्ण केला तर याला पार्लेजी बिस्किट माझ्याकडून. भिकाऱ्या कुत्र्याला टाकून मीच घेऊन दिल ते. मग आता तू काढणार का? हा काढणार. भिकाऱ्या कधीच्या काळात 5 रुपयाचे बिस्किट काढले. हं? 5 रुपयाचा नाही 10 रुपयाचा घेतला होता, लगेच हिसकून खाल्लास तू त्यांच्या तोंडातून बी. चुकी झाली. बोले ना. मला असं वाटतं आजच्या ट्रेकला आपण जरा चुकीचे माणसं घेऊन आलोय. काही निसर्गाचा गैरवापर करणे यांनी इथंच चालू केला आहे. हे बघा काय नित्य त्याच्या आहे. सुंदरा इतका गैरवापर आम्ही आजपर्यंत कधी बघितला नव्हता. तुम्ही देखलो जरा. मालिक भंडारा करवा दो. कितने 120 में 2 बंदे खाते हैं मालिक. आज येड पडेल भाऊ. डायरेक्ट इथले पाण्यात बिस्किट. आता कॅन्सल. खारट लागलं होतं ना तुला रोहित्या. खरं मुतलं होतं तिथं. तू बरं वास केलं. ट्रेक करताना ही एक गोष्ट चांगली नाही का की आपल्याला जागोजागी असे हे रिबिन बांधलेले दिसतातच, त्याच्यामुळं आपण कुठं हरवत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. जिथं ट्रेकला गेलोय तिथं हे रिबिन दिसल्यात. आणि आज तर हरवायची गोष्टच नाही, कारण आपल्यासोबत अजून 3 मित्र जोडलेले आहेत. पहिला कैदी, दुसरा ना तिसरा कालुडॉन. अशा प्रकारे मी मागं राहिलेलो आहे आणि सगळे पुढे गेलेले आहेत. इथं पण एक लावली म्हणजे बरोबर आपल्याला रस्ता कळणार कुठं जायचं कुठं नाही. हरवायचं टेन्शनच नाही.
Z+ सिक्युरिटी, ब्लॅक कमांडो 1, ब्लॅक कमांडो 2, ब्लॅक कमांडो 3 आणि ब्लॅक कमांडो 4. इकडे बघ, ब्लॅक कमांडो नाही, सॉरी, ब्लॅक मांबा. ब्लॅक मांबा आहे तो. आम्ही ट्रेक चालू करून आता कमीत कमी अर्धा पाऊण तास झाला असेल आणि आम्ही काय पाप केलं आम्हाला कळत नाही. कारण रोज पडणारा पाऊस आजच पडा नाही. कारण पावसात हा ट्रेक इतका भारी आहे ना, इतका भारी आहे ना, कारण रस्त्याने चालताना आत्तासुद्धा इतकं फील भारी असा वाटतोय. जर पाऊस असता ना तर अजून भारी वाटलं असतं. हे बघा, इकडून इकडून दोन्ही झाडं, मधून मस्तपैकी रस्ता. आम्ही इथं तलावापाशी बसलो होतो बरं का, आणि इकडून जंगलातून नाही का माकडांनी आम्हाला बघून नाही का लय आवाज चालू केलाय जोरात. शांत बस, शांत बस. आवाज ऐका फक्त. हा ते बघा, आवाज ऐका फक्त. येतोय का तुम्हाला आवाज ऐकू? तिकडून आम्ही निवांत इथं बसलो होतो. त्यांना मला वाटतं आवडलं नाही काय की आम्ही इथं बसलेलो. त्यांनी लय जोरात आवाज चालू केलाय. यांचा इशारा आम्हाला समजलेला आहे आणि आम्ही आता वळणार आहे. चला बाबा, लागायच्या पाठी मागे. चल बाबा, या चल. तिथं पळायचं अवघड व्हायचं. यार माकडं आहे खाली खरं. ट्रेक अवघड नाही वाटतं, सोपं आहे. म्हणून जरा ट्रेकला आपण थोडंसं अवघड बनवूया. हा ट्रेक खूपच सोपा असल्यामुळं आता आपण रस्ता सोडलाय आणि आपण आता इथून जाणार आहे ट्रेक करायला. कारण आपल्या खूपच अंगात मस्ती आहे, त्याच्यामुळं हा सरळ जंगलातून डायरेक्ट काप 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 वरी. आपले 3 बाकीचे मित्रमंडळी तिकडून गेल्यात आणि आम्ही दोघंच बिअर गिल्सच्या औलाद. पाऊस आला, लय जोरात आला पाऊस. असाही नको फक्त. आम्ही जंगलात चाललोय तर खरं, फक्त जंगलात काय असाही नको. वा, जंगल ट्रेक करायची मजा आहे ना ते असल्या जंगलातून असल्या. हे बघा, हे जंगल, हे जंगल वरील आहे. वातावरण मोकळं होतं म्हणून म्हणलं जरा थोडंसं ॲडव्हेंचर करूया. तर चला, ही वाट धरायची आणि सरळ वरी नका, तोपर्यंत आपली मंडळी वरी येतेच. चलो, लेट्स गो. Oh my God. हा, इथून खूप शावळ आहे, त्याच्यामुळे जरा बचके जाएंगे. जंगल आणि जंगल ट्रॅक आम्ही तेव्हा का तो होता रोड, ह्यो मधलं जंगल, आणि हे पार करून सरळ आम्ही ह्या मेन रोडपाशी. लय दम लागलाय कारण लय जोरात पळत आलोय. हा इकडे राहिले रोड, बाकीचे पोरं आता इकडून येणार आहेत. ए चला लवकर. पाच मिनिटासाठी असली मजा आली ना पण जंगलात, लो भारी. असं वाटलं जसं काय नाही का कुठल्या तरी पिक्चरची शूटिंग चालली. वा, एकदम असा जंगल ट्रेकचा फील आलाय. चला, असं वाटतंय देवाने आमचं ऐकलंय काय की, आणि पाऊस आणि धुकं चालू झाल्यात. आता घरी ट्रेकला मजा येणार आहे. काय म्हणतो भाऊ? हा, एक नंबर एक नंबर ना. अशी मस्त पैकी धुकं झाले. धुकं आता पुढे बघा, बघा धुकं पळायला लागलं. ते गाणं नाही का, दाटले रेशमी
आज दुखे दुखे पण सिंगल सिंगल कदर दिले. इथंच थांब आणि निसर्गाचा आनंद घे. काय ती हवा. ला थोड्या वेळासाठी रोड हरपून परत आपण रोडवर आलेलो आहे. हा रस्ता सरळ आता गुप्त भीमाशंकरकडे जाणार. आमच्याकडे एक असं जनावर आहे नाही का की त्या जनावर पुढे आमच्या वाटेला कुठलंच जनावर येणार नाही. वरड एकदा बघितलं का रिपीट असं असं कोणतं रे कोणतं गाव होतं ते गाव कोणतं. अरे तुमचं काय आहे माझ्या माग नुसता कंटाळा आलाय. उगाच त्या गंगीचं ऐकता आणि माझ्या माग असं करू नका बाळांनो लेकरांनो. लेकरांनो. अरे काय करतो राहिला तू नुसता कंटाळा आलाय. सकाळी उठायचं काम. इथं फक्त आम्हीच नाही आलो, इथं माझी मैत्रीण पण आली नाही का श्रेया नावाची. हे बघा अरे बघून पळाले आम्हाला. बहुतेक मेकअप नव्हता केला काही. एक व्हिडिओ घे. काय असं करायचं काय लगेच आहे ना त्या साईडने अशी डोंगर दाखवायचे. मला परत एकदा ॲडव्हेंचरची मजा घेऊ. जंगल ॲडव्हेंचर. हे जंगल हे रोड. चला खाली इथं साप पण असू शकतात पण ठीक आहे. मागे तुम्हाला वाघ दाखवतो ते पण दाखवतो. चला. आमचं बिबट्या खवळला आता. इसको बोलते हैं जंगल ट्रेकिंग. रस्ता चुकीचा आहे म्हणा रे. हं? अशा प्रकारे चुकीच्या रस्त्याला आलेलो आहे. आपण जिकडून जातो तिकडचा रस्ता चुकतो रे. मजा नाही. खाली ये धबधबा आहे. हृदयविकाराचा झटका आपल्याला. चल ना आरवायच्या. तर घरच्यांचा नाही तर देवाचा. अच्छा गई ले चिक्कल बेकार. आणि वरतून आमचा शूज स्पोर्ट शूज नॉट अ ट्रेकिंग शूज. ओगे बाबू ए बाबा. पट्टी ना आता पट्टी ना. अरे कुठून कुठून न्यायला लागलाय बघ ना. थांब इथं रस्ता दिसतो ना मला. चल 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 पुढे चल. नाही चल ना चल. हृदय है तो क्या गम है. हम है तो क्या भाऊच्या पायावर ए हम है तो क्या गम है. म्हणूनच गम. का का रे. आरामशीर चल. इथून लय घसरलं राहणे. हे बघा अगं डायरेक्ट दरी. ओय हात दे. शेवया ओय शेवया. होय आय घातली का. चल 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 चल. हाताला धर चल. तुझं नव्हतं माझ्या हाताला धर ना. हा आता पुढे दे ना त्याला हात. पाहिलं उडून. लय 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 घनशावळ आहे. ह्या झाडाला पकडू आणि मग पुढे जाऊ. थांब. चल डायरेक्ट आता वाड्यात आलेलं आहे. रस्ते से निकले वडे में गिरे. व्हिडिओ काढ ना. अजून थोडं ॲडव्हेंचर करूया आणि ह्या वाड्यावरून सरळ आता वरचा रस्ता पकडूया. वरती जायचं इकडं. हा लोक वार थंड थंड पाणी आहे. ॲडव्हेंचर करायचं ना असं करायचं. आता त्याच्यामध्ये मजा येत नव्हती म्हणून आम्ही थोडं आतमध्ये घुसलोय जंगलाच्या आणि असं वाड्यावाड्याने चलतोय. खाली पाणी बघा मस्तपैकी वाहतंय. ॲडव्हेंचर करायचा तर असा करायचा नाही ते करायचंच नाही.
आपण आता परत एकदा रस्ता सोडून त्या वाड्यातून जाणार आहे. हा वाडा आपला, हा रस्ता आणि हा खाली वाडा. आता ह्या रस्त्यातून परत एक ॲडव्हेंचर, कारण ॲडव्हेंचर बरंच ब्लॉग आहे म्हणल्यावर ॲडव्हेंचर झालंच पाहिजे, कळलं. आणि आपल्या ब्लॉगमध्ये ॲडव्हेंचर होणार नाही असं होणारच नाही, त्याच्यामुळं खाली सरळ डायरेक्ट खाली. थोडीशी मजा पण आली पाहिजे ना ॲडव्हेंचर करायला. ये ना इथून पण भारी आहे. चल, पाणी असलं निळं गार आहे ना, लय भारी पाणी आहे. हे बघा हा, पाणी बघा कसलं निळगार आहे पाणी एकदम असं. पण जे कचरा केला ना तो लय बेकार आहे, पण पाणी नंबर आहे का असं एकदम वातावरणाचा फील आला इथं आले. असेच काहीतरी कांड थोडेफार आपल्या ॲडव्हेंचरला, आपल्या ट्रेकिंगला अजून ॲडव्हेंचर बनवणार आहेत.